हाय मैत्रिणींनो, रोज रोज आपल्याला भातावर तेच पदार्थ बनवून खूप कंटाळा येतो खायला. वरण करा, आमटी करा, पिठलं करा, डाळ करा, सारखं तेच. तर जरा आज आपण थोडंसं चेंज असं काहीतरी बनवूया. तर त्यासाठी मी काय केलं, इथं मी थोडीशी चिंच, अगदी लिंबा एवढी चिंच भिजत घातलेली आहे. जवळजवळ ही एक अर्धा तास होत आली असेल भिजत घातलेली आहे. आणि आपल्याला ती छान अशी कुस्करून घ्यायची. आपल्याला काय बनवायचं आहे ती मी नंतर सांगते. हा पदार्थ खूप जुना आहे बरं का. पूर्वीच्या काळात की नाही हा लग्नामध्ये पंक्तीसाठी लग्नाच्या पंक्तीत बनवला जायचा आणि हा उन्हाळ्यात तर खूपच छान लागतो. तर ही आपल्याला अशी छान अर्धा तास भिजत घातलेली चिंच अशी छान हाताने कुस्करून घ्यायची आहे आणि तिचा सगळा गर काढून ही आपल्याला गाळून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे हे सगळा गर काढल्यावर हा इतकाच चौथा राहतो आणि तो आपण गाळून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये काही केसर काड्या वगैरे असतील चिंचेच्या, त्या आपल्याला नको आहेत. एखाद दुसरी आलेली असेल तर ती आपण काढून टाकायची आहे. तर हे अशा प्रकारे आपण चिंचेचा गर काढून घेतलेला आहे. त्यात आपल्याला ॲड करायचं आहे 1 चमचा बेसन पीठ. तर हे छानपैकी थोडं थोडं ॲड करत आपल्याला ह्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही आहे. तर हे छान असं आपल्याला थोडं थोडं करत मस्तपैकी ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे आपण मस्तपैकी असं मिक्स करून झालेलं आहे. आता पुढची प्रोसिजर बघूया. तर सॉरी मैत्रिणींनो, ह्याच्यात गूळ पण आपल्याला ह्याच्यातच घालायचं आहे बरं का. तर गूळ पण आपल्याला हा छान असा मस्तपैकी ह्याच्यामध्ये ओढून घ्यायचा आहे. गूळ आपल्याला किसून किंवा असा कट करूनच घ्यायचा आहे, जेणेकरून तो छानपैकी लवकर ह्याच्यामध्ये विरघळला जातो. हे बघा, आता आपण असं गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं आणि याच्यावर मस्तपैकी आपल्याला तूप 2 ते 3 चमचे तूप, ह्याच्यामध्ये मी इथं 2.5 चमचे तूप घातलेलं आहे. आपल्याला ही तुपाचीच फोडणी करायची आहे. तर आता हे तूप आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग आपल्याला चिमटभरच घ्यायचं आहे. हिंग झाला की आपल्याला याच्यामध्ये घालायचे 1/2 चमचे जिरे, 1/2 चमचे मोहरी. मोहरी आणि जिरे छान तडतडले की नाही आपल्याला याच्यामध्ये घालायचे हिरवी मिरची. हिरवी मिरची तुम्ही इथं बारीक करून पण घालू शकता मिक्सरला, किंवा अखंडही घालू शकता. बेटर आहे अखंड घातलेली सगळ्यात चांगली. आणि आपल्या तिखटाच्या आवडीनुसार घालायची आहे. आपल्याला थोडंसं जास्त तिखट हवं असेल तर जरा जास्त घालायची. मिरची छान तडतडली की कढीपत्ता छानसा मस्त वासलेला की आपल्याला हे बघा चिंचेचं आपण हे करून ठेवलेलं की नाही गर, डाळीचं थोडंसं 1 चमचा पीठ आणि गूळ, ह्याचं हे मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि याला ह्याच्यात आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. आणि छानपैकी आपल्याला हे हलवायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे. मी इथं मीठ 1/2 चमचा ते मीठ घालणार आहे. आणि आपल्याला हे छान असं हलवतच आपल्याला हे मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे गॅस आपल्याला, कारण आपल्याला डाळीच्या ह्याच्यामध्ये गुठळ्या होता कामा नये. आणि आपल्याला हे छानपैकी असं हलवत राहायचं आहे. आणि आपली ही चिंचेची कढी झाली भातावर, गरम गरम चिंचेची कढी खूप छान लागते. उन्हाळ्याच्या दिवसात तर अतिशय अप्रतिम हे कॉम्बिनेशन लागतं. आणि ही खूप जुनी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा. खूप मस्त लागतं हे चिंचेची कढी ना भातावर. आता आपल्याला हे कमीत कमी 7 ते 8 मिनटं आपल्याला हे छान असं उकळी करून घ्यायचं आहे. ह्याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला गाठी वगैरे डाळीच्या होण्याची काही शक्यता नाही आहे, त्यामुळे काय हलवलं नाही तरी चालेल. गूळ मात्र आपल्याला चिंचेच्या दुप्पट गूळ घ्यायचा आहे. त्यामुळं कसं आहे हे बघा, आता आपली उकळी छान आलेली आहे. तर आपल्याला याच्यात घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. इतका इंद्रायणी तांदळाचा भात किंवा बासमती कणीचा जर भात असेल तर त्याच्यावर ही कढी अप्रतिम लागते चवीला. तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो. आणि माझी ही तुम्हाला चिंचेची कढी कशी वाटली ते नक्की कळवा. आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि कमेंट्स द्या. आणि तुम्ही नक्की करून बघा. तर अशीच एक आणखीन एक पारंपरिक रेसिपी घेऊन आपण पुन्हा येऊया, पुन्हा भेटूया. बाय.
किती सुंदर झाली बघा बरं. आणि नक्की खाऊन पण बघा.